शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचं नाव न घेता खिल्ली उडवली। मला विरोध करण्यासाठी काहींनी उघड म्हणजे बिनशर्त पाठिंबा दिला अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला। स्ट्राईक रेटवरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला। बाळासाहेबांचा फोटो वापरता आणि स्ट्राईक रेट सांगता असा सवाल उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनाच्या भाषणात केला होता। त्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री शिंदेंनी आमचा स्ट्राईक रेट 47% तर ठाकरेंचा स्ट्राईक रेट हा 42% असल्याचं त्यांनी सांगितलं। शंठ नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता शिवसेनेचा धनुष्यबाण न घेता लढून दाखवा असं आवाहन उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला त्यांनी दिलंय। तर मी बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे असा पलटवार इकडे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केलाय। शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर चौफेर टीका केली आहे। त्याचबरोबर एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांना पूर्ण विराम दिलाय। भुजबळांनीही संपर्क केला नाही की ठाकरे गटाकडूनही भुजबळांना संपर्क केला नसल्याचं म्हटलेलं आहे। शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनी मोदींसह भाजपवर हल्लाबोल केला। यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर जहेरी टीका केली तर शिंदे गटाला डोम कावळा म्हटलंय। कितीही प्रयत्न करा शिवसेना संपणार नाही। भगवान शंकरानं हलाहल प्राशन करताना जो थेंब धर्तीवर पडला त्या थेंबातून तयार झालेली ही शिवसेना आहे। आमच्यावर कितीही अघोरी प्रयोग केला तरी ते चालणार नाही तसा घणाघात राऊतांनी शिंदेंवर केलाय। शिवसेना ठाकरे पक्षाचा 58वा वर्धापन दिन मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला। यावेळी ठाकरे गटानं निवडून आलेल्या सर्व खासदारांचा उद्धव ठाकरेंसह अनेक नेत्यांनी सत्कार केला। तसंच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला। वरळीमध्ये पत गेली आता भेंडी बाजारातून लढणार का अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता केली। वरळीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराला फक्त 6,000ची आघाडी मिळाली होती आणि त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला। ईव्हीएम हॅक केलं असतं तर राहुल शेवाळे आणि यामिनी जाधव जिंकून आले असते। तुम्ही जिंकला तर ईव्हीएम चांगलं हरलात वाईट असं म्हणत ईव्हीएमवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला। 1% मत आपल्याला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मेळावा वरळीच्या एनएससीआय मध्ये साजरा झाला आणि यावेळी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं। मात्र मागून आलेले अजित पवार नसते आणले तरी चालेल असल्याचं म्हणत कदम यांनी माहितीला घरचा आहेर दिला। बाळासाहेबांनी ज्या पंजाविरोधात भूमिका घेतली काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर मी दुकान बंद करेन पण काँग्रेससोबत युती करणार नाही असं म्हटलं। त्या बाळासाहेबांच्या पुत्रानं काँग्रेसच्या पंजाला मतदान केलं यापेक्षा दुर्दैवी दिवस दुसरा नाही असा घणाघात शिवसेना शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केला। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा वरळीच्या एनएससीमध्ये साजरा करण्यात आला। शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार प्रहार केला। उबाठा गटानं दुसरा वर्धापन दिन साजरा करावा कारण त्यांची नोंदणी 2 वर्षांपूर्वी झाल्याचं ज्योती वाघमारे यांनी म्हणत ठाकरे गटावर टीका केली। शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांना शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खुर्ची सोडावी लागली। शिवसेना नेते रामदास कदम स्टेजवर आले तेव्हा प्रतापराव जाधवांनी आपली खुर्ची रामदास कदम यांना दिली आणि ते भरत गोगावले यांच्या खुर्चीवर बसले। अखेर भरत गोगावले यांना पहिल्या रांगेतली खुर्ची सोडून शेवटच्या रांगेत बसावं लागलं। राज ठाकरे 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी नाशिकमध्ये दाखल झालेत। आज सकाळी 11 वाजता ते त्र्यंबकेश्वरमध्ये जाणार आहेत आणि तिथे ते सहकुटुंब त्र्यंबकराजाचं दर्शन घेतील। त्यानंतर संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं दर्शन घेऊन या सोहळ्यामध्ये सहभागी होतील। या पालखी सोहळ्यानंतर राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्या उपोषणावर अजूनही कायम आहेत। त्यांच्या उपोषणाचा आज आता सलग 8वा दिवस आहे त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली आहे। आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपोषणस्थळी जाऊन भेट घेणार आहेत। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे आज लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत। या भेटीदरम्यान ते हाकेंसोबत ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे। किल्ले रायगडावर तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक सोहळा होतोय आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत। आज राज्यभरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय त्यामुळे राज्यभरात सगळीकडे शिवमय वातावरण आहे।
नागपूरमध्ये तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातोय। सकाळपासूनच शिवभक्तांमध्ये उत्साह दिसतोय। पारंपरिक वेशात शिवभक्त शिवतीर्थ महाल इथे सोहळ्यात सहभागी झालेत। सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी निघाली। मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आल्याचा आरोप करत ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। त्याचबरोबर कारवाई करण्याची मागणी केली आहे। 7 दिवसांमध्ये कारवाई न केल्यास कोर्टात जाण्याचा इशारा निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय। मुंबईमध्ये 21 जून रोजी भाजप कोर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली बैठक होणार आहे। देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत, मात्र महायुतीत सीएम पदाबाबत अजून चर्चा झालेली नाहीये। दिल्लीतल्या बैठकीत सीएम पदाबाबत वरिष्ठ नेते नंतर चर्चा करतील असं सूचक विधान बावनकुळेंनी केलंय। यावर राऊतांनी जोरदार टीका केली। बावनकुळे म्हणतात त्या नेत्याचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव मवियानं केलाय, अशी टीका राऊतांनी केली। संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर झळकू लागलेत। कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। लोकसभा झाली, वारं फिरले जोरात, आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे। महायुतीतल्या जागा वाटपाचं धोरण येत्या 15 दिवसात निश्चित होईल, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे। महायुतीत अजूनही जागा वाटपाची चर्चा नाहीये, मात्र आमच्या असलेल्या जागांचा बेस धरूनच पुढची चर्चा केली जाईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीची लोणावळ्यामध्ये सभा पार पडली। प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत लोकसभेतील पराभवावर चर्चा करण्यात आली, तर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष दमदार कामगिरी करेल असा निर्धार यावेळी करण्यात आला। केंद्र सरकारनं 18 जून रोजी झालेली यूजीसी नेट ही परीक्षा रद्द केली आहे। 18 जून रोजी झालेल्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय आहे आणि त्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएनं ही परीक्षा रद्द केली आहे। परीक्षेतल्या गैरप्रकारामुळे केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पश्चिम भागासह डहाणू, तलासरी, कासा, विक्रमगड या परिसरात तुफान पाऊस झालाय। पावसामुळे ग्रामीण भागातले नदी नाले तुडुंब भरून वाहतात। शेतातही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय।